राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्राला संबोधित करणार आहेत। राष्ट्रपतींचं हे संबोधन संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित होईल। दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर राष्ट्रपतींचं संबोधन प्रथम हिंदी आणि त्यानंतर इंग्रजी भाषेत प्रसारित केलं जाईल। त्यानंतर दूरदर्शनच्या प्रादेशिक वाहिन्यांवरून हे संबोधन विविध प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित होणार आहे। आकाशवाणीच्या प्रादेशिक केंद्रांवरून राष्ट्रपतींच्या संबोधनाची प्रादेशिक भाषांमधील आवृत्ती रात्री 9:30 वाजता प्रसारित केली जाईल। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचं राष्ट्राला संबोधन ही देशातील महत्त्वाची परंपरा आहे। देशाची वाटचाल, उपलब्धी, आव्हानं आणि भविष्यातील दिशा याबाबत राष्ट्रपती या संबोधनातून आपले विचार मांडतात। 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी दिल्लीतील लाल किल्ला सज्ज झालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून या सोहळ्याचं नेतृत्व करतील। यंदाच्या सोहळ्याची मध्यवर्ती संकल्पना वंदे मातरमच्या 150 वर्षांचा वारसा आणि 2047 पर्यंत विकसित भारताच्या वाटचालीत युवा शक्तीचं योगदान ही आहे। लाल किल्ल्यावर प्रथमच वंदे मातरमचं सादरीकरण होणार आहे। ध्वजारोहणावेळी स्वदेशी बनावटीच्या तोफांमधून 21 तोफांची सलामी दिली जाईल। त्यानंतर पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतील। भारतीय हवाई दलाच्या 2 Mi-17 हेलिकॉप्टरमधून लाल किल्ल्यावर पुष्पवृष्टी केली जाईल। यंदा देशभरातील विविध क्षेत्रातील 5000हून अधिक विशेष पाहुणे सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 1500हून अधिक नागरिकांना पारंपरिक वेशभूषेत सहभागी होण्याचं निमंत्रण देण्यात आलंय। सोहळ्यात 2500 एनसीसी कॅडेट्स आणि माय भारतचे स्वयंसेवक सहभागी होणार असून ते वंदे मातरमची आकृती साकारतील। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत तसंच देशातल्या महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे। केनियानं भारतीय वंशाच्या नागरिकांना स्थानिक